नमस्कार. गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज एका नाही आपण आजच्या रेसिपीमध्ये का नाही घेवड्याच्या भाजी करणार आहे. आता घेवड्याची भाजी म्हणलं की ह्या अशा घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या इथं आमच्या इकडं ह्या सातारा भागला ह्याला वरून घेवडा म्हणतात. आता हे कवळा उन्हाळी घेवडा केलेला होता, त्याच्या मी शेंगा तोडून आणलेल्या आहेत. आणि काही ठिकाणी ह्याला राजमासुद्धा म्हणतात. तर आपण एका नाही ह्या अशा सोलून घ्यायच्या. आता ह्या निबार शेंगा झालेल्या आहेत. आता आपल्याला असं घेवडं ह्याच्यातलं काढून घ्यायच्यात आणि ह्याची आपल्याला चांगली अशी भाजी बनवायची, सुक्की भाजी बनवायची. ह्याची आपल्याला जी चपाती बरोबर सुद्धा आणि भाकरी बरोबर सुद्धा खाता येते आणि ह्याची पातळ भाजी सुद्धा होती. तर सगळ्यात अगोदर एका नाही मी ही घेवडं सोलून घेते. ही असं आपल्याला घेवडं सोलून घ्यायचं. का असं असते तर ह्याच्यात सुद्धा लय प्रकार असतात. वाघा घेवडा असतो, यावरून घेवडा असं दिसायला तर असं दिसतात की जणू काही शिजून लय बारीक होत असतात. आणि ह्याची भाजी पण लय ना एकदम चविष्ट अशी लागत असते. तर आता ह्या पद्धतीने मी सगळंच घेवडं ही सोलून घेते. सगळा घेवडा आता माझा सोलून झालेला आहे, बघू शकता किती छान दिसतोय असा. आता हे आपल्याला का नाही धुवून घ्यायचं आहे. सोलून घेतलेला आहे, मग स्वच्छ आहे, पण आता आपण धुवून घेणार आहे. आता आपल्याला ह्याची सुक्की भाजी बनवायची. त्या भाजीसाठी आपल्याला काय काय सामान लागतंय ना बघते, दाखवते. आता आपल्याला भाजी बनवायसाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे चांगला. एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला बनवायचे, लय सामान वापरायचं नाही. मी घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. 1 चमचा हळद घेतलेली, चवीपुरतं मीठ घेतलेले आणि तेल घेतलेले. आता चूल पेटून अगोदर आपल्याला सगळ्यात एक नाही ही शिजवून घ्यायचं. चूल चांगली पेटलेली. आता आपण ह्याच्यावर कढई ठेवून घेतोया. खोलगट भांडा असलं म्हणजे का नाही खळा शिजून निघतेले घेवडं. आता 1 ते 1.5 तांब्या पाणी घालते. आता ही धुवून घेतलेलं घेवडं ह्याच्यात टाकायचं. आता चिमूटभर ह्याला मीठ टाकते, म्हणजे काय होतंय पटकन शिजून निघते. आणि असंच मीठ टाकून जर घेवडं शिजवलं ना आणि तसंच जरी खाल्लं ना तरी 1 नंबर चवदार लागते. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि चांगलं खळा उकळी आली का नाही की पटकन आहे ना 5 मिनिटातच घेवडं शिजून निघते. आता आपल्या इकडे घेवडं शिजस्तवर मी कांदा चिरून घेते. मी एवढा मोठा कांदा घेतलेला आहे, म्हणजे काय सुकी भाजी बनवायची म्हटली का नाही तर जास्त कांदा घालायचा, म्हणजे का नाही चांगली चवदार लागते. आता ही कांदा चिरून घ्यायचा. कांदा चिरताना आपल्याला बारीक चिरायचा आहे, जास्त मोठा चिरायचा नाही. अगदी सुरीने चिरल्यासारखा बघा, त्या पद्धतीवर कांदा चिरला ना की कसा मस्त असा बारीक होतो या कांदा.
एकदा चूल चांगली पेटली की मग शिजायला वेळ नाही लागत. आता आपण उकळी फुटली का, मस्त अशी उकळी फुटली बघा. आणि घेवड्याचा रंग सुद्धा चांगला बदललेला आहे. जसं जसं शिजत येतात का नाही तसा रंग बदलत जातो घेवड्याचा. चांगला जाळ लावला ना की 5 मिनिटात आहे का नाही घेवडं शिजून निघते. परत एकदा झाकण ठेवते. कांदा सुद्धा आता आपला चिरून झालेला आहे. मोठा कांदा असल्यामुळे जास्त चिरून झालेला आहे. चला आता आपलं घेवडं शिजल्यात का बघूया. मस्त असं बघा कसं उकळी फुटलेली घेवड्याला सुद्धा आणि रंग सुद्धा बदललेला आहे. आता बघायचं आपण घेवडं शिजले तर का चांगलं पूर्णावानी अगदी मऊसूत शिजलेलं इथं. आता ही खाली उतरून घेते. आता ह्याच्यात ना पाणी असल्यामुळं का नाही आता ही घेवडं चांगलं असं आपण नितळून काढून घेते पितळी. पाणी नितळून सगळं घेवडं मी काढून घेतलेलं आहे. आता ह्याच कढईमध्ये का नाही आपल्याला भाजी बनवायची. कढई चांगली गरम करून घेते. कढई चांगली गरम झालेली आहे. त्याच्यात आता आपल्याला घालायचे तेल. 1-1.5 पळीचा अंदाज तेल घातलेला आहे. आता ही चिरलेला कांदा घालून घेते. म्हणजे काय होईल चांगला कांदा आपल्याला तेलात येणार लालसर भाजून घ्यायचा आहे. चांगला रंग बदलत कांदा आपल्याला भाजायचा. चांगला रंग बदलस्तवर कांदा आपला भाजून झालेला आहे. बघू शकता कांद्याचाच मस्त असा वास सुटलेला आहे. आता ही घरचा कांदा लसूण मसाला हळद आणि मीठ हे सगळं घेतलेलं आहे आपण ह्याच्यात एकत्र टाकायचं. चांगलं मसाला ह्याच्यात आपण परतून घेतलेला आहे. काय होतं सुकी भाजी असेल का नाही की मग ह्या घरच्या कांदा लसूण मसाल्याच्या का नाही अशा गुठळ्या त्याच्यात राहतात. म्हणून आपण ह्या कांद्यातच चांगला असा परतून घ्यायचा. आता शिजवून घेतलेलं घेवडं आपण ह्याच्यात सोडायचं. चांगला तुम्ही परतून घ्या. जेवढं तुम्ही परतून घ्याल ना एवढी ह्या भाजीला चांगली अशी टेस्ट येते. चांगली चव वाढते ह्याची. मस्त अशी ही भाजी आपली परतून झालेली. चांगली कढईमध्ये खाली लागत तर आपण परतली. आता ही थोडीशी वावरात कोथिंबीर घातलेली आहे. फुलं सुद्धा आलेली आहेत तर थोडीशी धुवून घेतलेली ही खोडून आपण ह्या भाजीत टाकायची. परत एकजीव करून हलवून घेते.
मस्त अशी घेवड्याची भाजी आपली तयार झालेली. आता जेवाय ताटं करते. अशी भाजी झालेली. आता जेवायला ताटं करते काढून. हा कर सुरुवात. या मंडळी जेवाय आईनं बघा मस्तपैकी घेवड्याचं सुक्क भाजी केली आहे. तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. ही बी कढईतली भाजी काढून घेते भांड्यात. अशी ह्या घेवड्याची भाजी ना अशी केली ना सुक्की की आपलं रानामाळात बी न्यायला होती. या पोरं शाळेत जाताना आपलं त्यांच्या डब्यावरती द्यायला होतंय. आणि आमच्या इकडं का नाही ह्याला घेवडा असं म्हणतात. काही ठिकाणी फुले राजमा, आमच्या सातारा भागात तर का नाही घेवडाच म्हणतात. काही ठिकाणी फुले राजमा म्हणतात. अजून काय वेगळं जर कुणाच्या तिकडं म्हणत जर असेल तर मला आवर्जून कमेंटमध्ये कळवा. एकच नंबर झाली आहे भाजी. आय हा घेवडा कुठं आणलं? अरे रानात गेली होती ना तेव्हा मग शेंगा तोडून आणल्या. काल नव्हती का रानात गेली मी घेवडा काढायला. मग वाळलेल्या घेवड्याच्या एक दोन ढाळ्याला शेंगा राहत्यातच आपल्या वल्या. मग त्या तोडून चांगल्या अशा एवढ्या अशा जुळवलेल्या. म्हणलं चला एक टायमिंगची आपली भाजी होऊन जाईल. कशी काय लागती? एकच नंबर झाली आहे ना. आय हा एकच नंबर लागते भाजी. ह्यात काय काय घातलं? काय नाही घातलं ह्याच्यात का नाही. घरचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. चिमूटभर हळद आणि मीठ टाकलेले. एकदम साध्या पद्धतीने केलेले. पण कुठला बी पदार्थ केला ना चुलीवरती तर त्या दिना चव काय निराळीच असते. आता ही दिसतानाच भाजी इतकी चांगली सुंदर दिसते का नाही. पटकन कुणाला पण असं वाटेल की पटकन जेवायला बसा. म्हणजे ह्याचा वास सुद्धा इतका मस्त सुटलेला आहे. चांगली मस्त लागते ना. तर चला मंडळी, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही आमच्या घेवड्याची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.